नमस्कार, मी यामिनी दळवी। आज संध्याकाळी 6 वाजता चौफेर महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्याला मराठा आरक्षणाच्या विषयीचं जे आंदोलन सुरू आहे याविषयीच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्यायच्यात। सगळ्यात पहिलं म्हणजे आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलंय की सरकार जोपर्यंत आम्हाला गांभीर्याने घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होईल आणि त्यांनी असा इशारा सुद्धा दिलाय की उद्यापासून ते पाणी सुद्धा घेणार नाहीत आणि हे आंदोलन सुरू ठेवतील। ही महत्त्वाची बातमी आपल्याला जाणून घ्यायची आहे। यासोबतच आजचा रविवारचा दिवस आहे, त्यामुळे या आरक्षणाविषयीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमधून आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये हे आंदोलक आझाद मैदानावरती आणि त्यासोबतच सीएसएमटीच्या परिसरामध्ये सुद्धा दाखल झालेत। या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं नेमकं काय आहे, तिथली परिस्थिती नेमकी काय आहे, हे आपल्याला त्या घटनास्थळावरून थेट लाईव्ह जाणून घ्यायचं आहे। यासोबतच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळे नेते, वेगवेगळ्या पक्षांचे, मग ते राजकीय विरोधक असतील ते सुद्धा आणि सत्तेतले सुद्धा, हे सगळे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत, वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत। या सगळ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे, या पक्षांच्या राजकीय भूमिका काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊ। आणि यासोबतच अगदी काही वेळापासून एका समितीची बैठक सुरू आहे, मंत्रिमंडळाच्या उपसमितीची, मराठा आरक्षणाच्या उपसमितीची ही बैठक आहे। या समितीच्या बैठकीमध्ये नेमका काही तोडगा काढला जाऊ शकतो का, जरांगेंना भेटण्यासाठी कोणी जाऊ शकतं का, या सगळ्या विषयीच्या बातम्या आपण जाणून घेऊ। सोबतच राज्यामधल्या इतर काही घडामोडी दिवसभरामध्ये ज्या घडलेल्या असतील त्या सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात। त्यामुळे भेटूयात आज संध्याकाळी 6 वाजता चौफेर महाराष्ट्रमध्ये एबीपी माझावर।